राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष, एमआयएम सोबत आघाडीचा विचार करा. इम्तियाज जलीलांचा इंडिया आघाडीला प्रस्ताव. तर प्रस्तावावर चर्चा करू. काँग्रेस राष्ट्रवादीची प्रतिक्रिया, शिवसेनेचा विरोध. खासगीतल्या गोष्टी बाहेर आल्या तर पार्श्वभूमी बाहेर येईल. अमोल कोल्हेंचा अजितदारांना उत्तर. दादा, जो दरारा आम्हाला दाखवतात तो केंद्राला दाखवावा, कोल्हेंचा पलटवार. अजित पवारांचा अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा. काल दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा काही संबंध नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. मागासवर्ग आयोगाचे नवे निकषांची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाकडे. मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीचं 2008 पासून पुढच्या आकडेवारी आधारे तपासणार. राम मंदिरात जाणारा एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी. भाजपने राम मंदिराचा इव्हेंट केला, राऊतांचा घणाघात. सलग तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत येण्याची शक्यता. एबीपी सी वोटरचा पहिला ओपिनियन पोल. राज्यातही अटीतटीची लढाई. काँग्रेसच्या नागपुरातील सभेसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात 80 सदस्यांची समिती स्थापन. 28 डिसेंबरला काँग्रेसची है तैयार हम रॅली. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या विशाल गोरडे विरोधात गुन्हा दाखल. नवी मुंबईतील बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. कोकण रेल्वे मार्गावर 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. कळंबणी बुद्रुक ते कामथे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचं काम. राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह. नृसिंहवाडीमध्ये जन्मसोहळा तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची गर्दी. कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 वेगानं पसरतोय. आवश्यक खबरदारी घेण्याचा जागतिक संघटनेचा इशारा. देशात 4054 सक्रिय रुग्णांची नोंद. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली. आंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारी रोजी 2 मार्चला होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.